मी दाखवते. हा असा कपडा घ्यायचा आहे, अस्तरचाच घ्यायचा आहे फर्स्ट टाईम. तर हा एक माझ्याकडे कपडा आहे ब्लाऊज पीसचा. हलणारा कपडा नाही घ्यायचा आहे. तुम्ही पहिल्यांदा कॉटनचाच कपडा किंवा अस्तरचा घ्यायचा आहे. तर इथे बघा क्रॉस आहे, तर आपल्याला हे घ्यायचं नाही. जिथे क्रॉस असतं तसं क्रॉस पकडून वगैरे नाही घ्यायचं. इथे आपल्याला स्ट्रेटमध्ये स्ट्रेट आहे का नाही अशी ओढून बघायचं आहे कपडा आपला. तर त्या स्ट्रेटमध्ये आपल्याला घडी करून घ्यायची आणि जोडलेली बाजू तुमच्याच साईडला घ्यायची आहे. कधी पण लक्षात ठेवा. इथे गळा येईल जोडलेल्या बाजूवर, या पद्धतीने लावायचे. आता गळ्याची बाजू कुठे नाही, हां अशी वर घ्या, अजून येऊ दे वर. बस. आणि जॉईंट बाजू आहे तिथे अंतर नाही सोडायचं. ते आता तुम्ही 1 पॉईंटचं अंतर सोडलंय ना, हे इकडचं ते वर येऊ दे, वर आलं तरी चालेल. इकडचं इकडे 1 पॉईंटचं अंतर पण नाही सोडायचे. जॉईंट बाजूवर जॉईंट बाजू बरोबर घ्यायचे. हा जो टक्स आहे ना तिथे आपल्याला इथे पाव इंच वर घ्यायचे. इथे असं क्रॉस कट करायचे, कारण हा आपण टक्स घातल्यावर नाही का ही खालच्या साईडला बाजू जाणार, म्हणून इथे कट करा हे. बस. हां आखून घ्या. आणि आपण लावला पेपर ना का इथे चेक करायची की आपली गळा रुंदी 2 आहे का नाही मेजर टेपने. कारण काय काय वेळेस काय होतं, आपण क्रॉस लावला जातो आपल्याकडनं. तिकडे बघा क्रॉस दिसते थोडंसं. असं चेक करून घ्यायचं की गळा रुंदी आपली 2 वर आहे का नाही. आणि तिथे एक लाईन पुढे घ्या जोडलेल्या बाजूला. हां घ्या, आखून हलवू नका. पेपर असेल तर त्याला पिनअप करून घ्यायचे. आता हा जाड पेपर आहे तर तुम्ही पकडूनच नंतर पिनअप करायचे. तुम्हाला चॉकने आखून घ्या. हा पण नीट लावून घ्या. 2 इंचाचं अंतर आहे का नाही गळ्याच्या रुंदीमध्ये चेक करा. अजून पुढे सरकवा. 1 पॉईंटचं अंतर आहे ते कव्हर करा. गळा रुंदी चेक करा. बाही बघा आपल्याला इथे लावून. अशी आडवी नाही बसणार का? नाही, घ्या अशी. एक्स्ट्रा घ्यायची आहे का? नाही, इथून घ्या अशी. आणि तुम्हाला न्यूजपेपर घेऊनच कट करायचे आहे आणि पेपरला पिनअप करायचे, नाही तर हलणार नाही आहे मग कपडा. पिनअप, हां पिनं लावा त्याला. मुंड्याच्या तिथे लावा एक इकडे. घ्या कटिंग करून.
या भागाला मधून कट करायचा आहे. हा आपला पुढचा भाग आहे ना, तो आपल्याला जोडलेला भाग नाही पाहिजे. आणि एवढा कपडा हलवायचा नाही जोरात. आता हा जो तुमचा पुढचा भाग आहे ना, तो ओपन करा आणि मधून कट करायचा आहे. हां, बाही उचला खालच्या साईडची. प्रेस करून घ्या आधी मध्यभागी, त्याला मध्यभाग फोल्ड करा आणि प्रेस करून घ्या मध्यभाग. प्रेस करून घ्या. कट करा. टक्सची खुणा करून घ्या दोन्ही बाजूच्या, पुढचा आणि मागचा. पेपर घ्या. घ्या पुढचा भाग. समोरासमोर आता ठेवलाय तसाच ठेवा. त्या बाजूवर ठेवा. हां, असा. हां, जसा आहे तसाच ठेवायचा आणि टक्स कोणा करा बघा. थोडंसं वर घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. समोरासमोर ठेवा. पुढचा दुसरा भाग, पुढचा भाग हा बरोबर आहे. ठीक आहे. हाईटची पण खुणा करायची तुम्हाला, मोजायचं मेजर टेपने आणि वरच्या साईडला करायची. हां, बरोबर आहे. गळा आहे ना, बरोबर ठेवले तुम्ही. आता ह्या साईडला खुणा करायची. उचला. हां, थोडंसं वर घ्या म्हणजे तुम्हाला टक्स खुणा करायला. हां, बरोबर आहे. हा जो गळा आहे ना, त्यामुळे ते बरोबरच आहे. हां, हाईट चेक करा. टक्शिव 4चा आहे बघा, मोजू. हां, आणि आडवा पण चेक करायचे. आपली छातीचा 10वा भाग टाकलाय, ते छातीचा 10वा भाग टाकलाय ना तिथे, ते 3.25 3.2. हां, चॉक उभा पकडायचा म्हणजे लाईन व्यवस्थित येणार. टोकवाली बाजू पकडायची. तिकडची पण घ्या खुणा करून. डार्क करा ते. मागचा पण टक्स करून घ्या तसाच सेम. हा आपला पुढच्या साईडचा झालाय. सरळ बाजूने करायचा का? हां, आतल्या साईडला यायला पाहिजे. हां, एका साईडने करून घ्या आणि तसं टॅप करा म्हणजे. हां, असं. गळा चेक करायचा आहे की आपण गळ्याला गळा लावलाय की नाही, नाहीतर मुंड्याला लावायला चुकून. बरोबर आहे. हाईट घ्या.
हाईट चेक करा ह्याची केवढी आहे. मध्याकडनं रुंदी वरच्या साईडला पण त्याला कसा 10वा भाग चेक केला होता तसंच चेक करायचं आहे. जेवढी खालच्या साईडला आहे तेवढंच वरच्या साईडला अंतर पाहिजे. एक मिनिट, आधी मध्ये आपण काढू. असं प्रेस करून घ्यायचं, नाही तर चॉकने खुणा करून घ्यायचे. तर इथे दिसते, इथे लाईन करा चॉकने. इथून मोजायचं हे केवढं आहे तेवढंच हे पाहिजे. 4ला 2 लाईन कमी ना. हां बरोबर आहे ना. हां, इथून पण आहे ते चेक करा. थोडंसं एक पण पुढे घ्या. आता हाईट चेक करा. 4 आहे ना. 4 वर खुणा करा. आडवी लाईन करा. खुणा करते वेळेस नाही का चॉक आपल्या मेजर टेपच्या समोर नाही करायची, इथे साईडला करायची, म्हणजे ती हाईट बरोबर येणार तेवढी. हां, लाईन करा. हां घ्या. आता फोल्ड करा, म्हणजे हा इकडच्या साईडला टक्स येईल. डार्क करायचं, जरा अजून डार्क करा. हा डार्क करा. आता स्केलने करा. क्रॉस येईल, स्केलने करा. थोडंसं एक पॉईंटने तिकडे झाले, हे घ्यायचे. हां, आता हे आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत, क्रॉस पट्ट्या आणि बटन हुक पट्ट्या. क्रॉस पट्ट्या आपल्याला क्रॉसमध्ये काढायच्या आहेत. तर हे कपडा आपण स्ट्रेटमध्ये, हा पण असा स्ट्रेटमध्ये, तर आपल्याला अशा क्रॉसमध्ये पाहिजे पट्ट्या. तर पहिली लाईन मी देते मारून, मग तुम्ही खुणा करा. दीड इंचाच्या खुणा करा आणि किती काढायच्या? 3 काढा बस होतील. कट करून घ्या. आता याची हाईट चेक करायची तुम्हाला, ह्या ब्लाऊजच्या गळ्याची, म्हणजे काजपट्टे आणि बटनपट्टीची आपल्याला तेवढ्याच मापाची काढायची. अर्धा इंच मोठी पकडून. किती आहे? 6.5 आहे ना. 6.5. हां, पाव इंच कमी आहे ना. 6.5 ना. मग 7 इंचाची पट्टी काढायची आहे. 2 लाईन कमी आहे. असू दे, 7 इंचाची काढायची आहे. हां, तर 4.5ची म्हणजे डबल काढायची आपल्याला या पट्ट्या, तर 4.5ची काढायची आहे. हाईटची खुणा करा आधी.
हाईट किती? इथे हे स्ट्रेट कट करून घ्या. हाईट 7 इंच घ्या. करू बाबा. हां, तर ही आपली बटन पट्टी डबल करून लावायची आणि आता काजिका पट्टी काढायची. ती आपल्याला 2.5 इंचाची काढायची आणि 7 इंचाचीच हाईट घ्या. तशीच काढायची, फक्त 2.5 इंच रुंदीची. अजून एक खुणा करा 2.5 इंचावर, म्हणजे स्ट्रेट येईल. लाईन करून घ्या आणि 7 इंच हाईट घ्या. तर आपलं कटिंग झालेलं आहे, स्टिचिंग करायचं आहे. आता ह्या पीसमध्ये आपल्याला कमरपट्टी काढायची आहे. 1.5 इंचाची काढा रुंदीला आणि 1.5 इंच ही आपल्याला कमरेला लावण्यासाठी पाहिजे. मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला दोन्ही बाजूला पट्टी लागणार आहे. घ्या कट करून. अजून एक काढा. दोन्ही लावायचे. हां, दोन्हीकडे लावायचे. अजून एक लागेल. बस तेवढे. घ्या कटिंग करून. लंबी नाही करता रेषे. नाही, हे मागच्या साईडला बस होईल आणि त्या दोन पुढच्या साईडला. बस काही पर्यंतच. हां. करू का? तर आपलं कटिंग झालेलं आहे, स्टिचिंग करायचं आहे. आता हा मागचा बाजू आहे, ते इथे टक्स करून घ्यायचे तुम्हाला. जसं चॉपची खुणा केली आहे तशी ही जी मधली खुणा केली आहे ना, ती मध्यभागी अशी पकडायची आहे आणि अशी फोल्ड करायची आणि 1/2 इंचाकडनं इथे कोन व्हायला पाहिजे. बरोबर हा चॉकची लाईनवर येऊ दे. पुढची लाईन घ्या, ते चुकीचं आहे. तिथे क्रॉस परत रिटर्न घ्यायचं. त्या जिथं कोन झालाय ना चॉकचा तिथे थांबवा. सुया आतच ठेवायची आणि वळवायचे परत कपडा आणि परत रिटर्न घ्यायची. दुसरा पण घ्या करून. खालच्या साईडनेच सुरू करायचं आहे. मध्यभागी फोल्ड करा बरोबर. क्रॉस येऊ दे आणि चॉकच्या टोकापर्यंत येऊ दे. रिटर्न परत घ्यायची
सुई आतल्या साईडलाच ठेवायची आहे, खालच्या साईडला. हां, थोडंसं वर यायला पाहिजे वाटतं, अंतर जास्त दिसते. एक पॉईंट वर या, बस. हे अंतर नाही जास्त ठेवायचे, मग तिथे नाही का चुणी दिसणार मागच्या बाजूला. एकदा दाखवू दे. हा जी टक्स आहे ना, तर इथे गॅप नाही ठेवायची. ही सुई आपली शिलाई नाही इथपर्यंत कोपऱ्यापर्यंत यायला पाहिजे, ह्या कडापर्यंत, आणि मगच रिटर्न घ्यायची. नाही तर मग ओपन केलं ना तर इथे अशी खूप चुणी दिसणार. ही अशी चुणी दिसणार, म्हणून नाही घ्यायचं आहे ह्याला. मग प्रेस केल्यावर बघा चुणी दिसत नाही, व्यवस्थित आला. हा पण ठीक आहे. तसंच हा पुढच्या भागाचं घ्यायचं आहे. पुढचा भाग पण त्याच पद्धतीने टक्स करायचं आहे. नीट फोल्ड करा. वर येऊ दे टोकापर्यंत. अजून एक पॉईंट, बस. रिटर्न. आता हा टक्स छातीनुसार वाढत जातो. जेव्हा मोठी छातीचा मापाचा असेल तर वाढतो. हा आपला 30 म्हणून हा 1.5 इंचाचाच टक्स घेतलाय. आता बघा, हे 1 पॉईंटचं पण अंतर राहिलं नाही पाहिजे. हा इथपर्यंत यायला पाहिजे या कडेवर. ठीक आहे. हे आपले पुढचे भाग रेडी झाले 2. इथे आपल्या हे लक्षात ठेवायचं आहे, हा आपला इथे गळा आहे. नाहीतर तुम्ही असं उलटा मोंड्याच्या बाजूला लावू शकता. काय, हे लक्षात ठेवायचं आहे. हा आपला समोरासमोर दोन्ही भाग ठेवायचे. तर हे पुढचे भाग रेडी झाले. आता आपल्याला हाताला फोल्ड करून घ्यायचे. तर हात आपला, ही आपली बाही आहे. तर बाहीची नाही का, एक आपण खोल बाजू कट केली आणि एक वरच्या साईडची आहे ना, तर चेक करायची. त्याला खुणा करून आधीच आपल्याला घ्यायची. तर अशी बघितल्यावर ही दिसते, ही आपली खोल बाजू आहे. तर खोल बाजूला आपल्याला खुणा करून घ्यायची ही, आणि ह्या साईडला पण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की खोल बाजूला आपण खुणा केली आहे. तर इथे समोरासमोर ठेवायचे बाही, आणि आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची. ह्या इकडे आणि ही इकडे. ती खुणा का केली, म्हणजे आतली साईड म्हणून का? हां, इथे पण करा, नाही तर परत कन्फ्यूज होणार. हां, 1.5 इंच दुमडायचे आधी घ्या. हां, कडेला येऊ दे. हां, 1 पॉईंटच्या अंतरावर येऊ दे. 1.5 इंच दुमडल्यावर 1 पॉईंटच्या अंतरावर. कट नका करू, थांबा. ही पण घ्या कंटिन्यू करून. थांबा. आता आपला दोरा आत जातो ना, म्हणून ते सारखं कट नाही करायचं आहे. आता ही आपल्याला 1 इंच फोल्ड करायची. हां, इथे बरोबर घ्यायची सेम अंतरावर. इथे जेवढी आहे ना तेवढीच ह्या साईडला घ्यायची. 1 इंच फोल्ड करायची घ्या. आणि ही मोठ्या दाबाची टीप घ्यायची, म्हणजे ही उसवायची आपल्याला टीप, आणि हा शिलाई करायची.
थोडा करा. एक मिनटं, मी मोठ्या दाबाची म्हणजे दाखवते. मी इथे हे तुमचं दाब लहान मोठं करायचं आहे, तर इथे ही वरच्या साईडला नेल्यावर हे मोठा दाब होणार आहे. टीप घ्या वर करून. ही घ्या कंटिन्यू करून. ते राहू दे, कट नका करू. आता ह्या दुसऱ्या बाहीला पण आपल्याला 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. घ्या. सेम अंतर राहू दे. त्यानंतर बघा आपला हा मागचा भाग आहे. मागच्या भागाला कंबरपट्टी लावून घ्यायची. इथून पाव इंचावर ठेवायचे. पाव किंवा 3 पॉईंटच्या अंतरावर शिलाई घ्यायची. घ्या. इथे आपण क्रॉस कट केलं होतं ना. बस काम. एक दाबाचं अंतर ठेवायचंय. कडावर कडा यायला पाहिजे. एक दाबाचं अंतर ठेवा. त्यानंतर बघा ही जी पट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. हे जे मार्जिन आहे ते इकडं पाहिजे आपल्याला. त्याच्यावरती पट्टी तुंबडायची आणि कवर टीप द्यायची. आणि टीप आपली कुठे यायला पाहिजे? ह्या भागावर नाही किंवा मध्ये पण नाही, ह्या खाचामध्ये नाही, ह्या पट्टीवर यायला पाहिजे. इथे ह्या खाचाच्या इकडे यायला पाहिजे. हां, पट्टीवर. मध्ये नाही घ्यायची. हां, ती अशीच करून घ्यायची. अशी करून घ्यायची नाही तर चुणी येणार आणि फोल्ड जेव्हा करणार ना ती बाहेर येणार. तर ही पूर्ण प्लेन करून घ्यायची अशी. त्यानंतर ही पट्टी आपल्याला पाव इंच फोल्ड करायची. ह्या साईडने केली तरी चालेल. घ्या. अशी करतो आपण तेव्हा आपल्याला अंतर कळत नाही, आणि असं करतो तेव्हा सेम अंतर कळतं आपलं. जिथं लहान मोठी असेल ना तर ती आतल्या साईडला दुमडली जाते. हां, तिकडच्या साईडला येऊ दे. कडेला मध्यभागीच चांगली नाही दिसणार. ह्या साईडलाच येऊ दे. त्यानंतर अशी फोल्ड करायची आपल्याला पट्टी. घ्या. मोठ्या दाबाची टीप घ्यायची आणि ही नंतर पुसून घ्यायची आपल्याला. ओढून नाही घ्यायचे, मग क्रॉस होणार ते. नीट घ्या स्टेप. हा आपला पुढचा भाग आहे. तर या दोन्ही भागांना पण आपल्याला पट्टी लावून घ्यायची, कमरपट्टी. तर ही आपली मोठी आहे, त्याला 2 भाग करून घ्या मध्यभागी. सरळ बाजूला, सरळ बाजू आहे ही, सरळ बाजूला लावून घ्यायचे पाव इंचाच्या अंतरावर. ओढून पकडू नका.
त्यानंतर बघा याला आपल्याला कव्हर टीप द्यायची. सेम तशीच इथे याच्या कडेला यायला पाहिजे, खाचाच्या पट्टीवर यायला पाहिजे. कव्हर टीप घ्या करून, पट्टीवर यायला पाहिजे टीप. पाव इंच फोल्ड करून घ्यायचे, पलटी करायचे आणि असं फोल्ड करून घ्यायचे. घ्या दुसऱ्या भागाला पण पट्टी करून घ्या. सरळ बाजूवर ठेवायची पट्टी. पाव इंचाच्या अंतरावरती टीप घ्यायची. हे लक्ष ठेवायचं की खालची कडा आणि वरची कडा एकावर एक यायला पाहिजे. पाव इंचाचे मार्जिन राहून टीप घ्यायची. याला कव्हर टीप करून घ्या. पाव इंच फोल्ड करून घ्या. घ्या इथून ते. आता आपल्या या दोन्ही पट्ट्या आतमध्ये फोल्ड करून झालेल्या आहे. पट्टी आता पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करा. कमरपट्टी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि इथे मोठ्या दाबची टीप घ्यायची. घ्या. मोठा झाला. हे आपण बाजूला घ्या फोल्ड करून. ते आपले रेडी आहे पुढचा भाग. इथे आपल्याला बटन पट्टी लावायची आहे.